हॅलो फ्रेंड्स, मी जयवंत देशमुख परम एज्युकेशनमध्ये पुन्हा एक वेळा तुमचं स्वागत करतोय. प्रत्येक लेक्चरच्या सुरुवातीला आपण सांगतोय जर तुम्हाला ॲडिशनल इन्फॉर्मेशन हवे असतील तर यू कॅन रेफर टू द अदर व्हिडिओज विच आर मेड फॉर नीटसाठी बनवलेले जे काही व्हिडिओज असतील रिलेव्हंट टॉपिक्सचे, ठीक आहे, तर ते तुम्ही ॲडिशनल इन्फॉर्मेशन याच्यापेक्षा जास्त इन्फॉर्मेशन तुम्हाला हवे असतील तर यू कॅन रेफर. अदरवाईज MST CETच्या अँगलने जर विचार केला तसाही महाराष्ट्र स्टेट बोर्डचा सिलेबस हा NCERTच्या बरोबरीने आहे, इव्हन त्याच्यापेक्षा थोडासे ऍडिशनल पॉईंट याच्यामध्ये आहे. ठीक आहे, परत एक वेळा सांगतोय, याच्यावरती आपण जे काय कंटेंट स्लाइड्स वरती ठेवतो आहोत तर दिस विल ऍक्ट ॲज युअर नोट्स दॅट विल सर्व द पर्पज ऑफ नोट्स सारख्या ते तुम्ही वापरू शकता. ठीक आहे, ती सुविधा व्हावी म्हणूनच याच्यावरती आपण आता ते कंटेंट सुद्धा टाकलेले आहेत. या लेक्चरमध्ये लेक्चर नंबर आय थिंक इट इज 10 नंबर लेक्चरमध्ये वी विल सी ऑटोझोमल डिसऑर्डर. आता ऑटोझोम्स कशाला म्हणायचे? वेल, क्रोमोझोम सगळ्यांना माहिती आहे, राईट. मग क्रोमोझोम पुढे जाऊ आपण सरळ सरळ. सी हियर, ओके, क्रोमोझोम हा कॉन्सेप्ट तर आता तुम्हाला बिलकुल पाठ झालाय. क्रोमोझोम म्हणजे काय, होमोलॉगस क्रोमोझोम म्हणजे काय, सर्व गोष्टी यू नो नाव, राईट. मग क्रोमोझोम जो आहेत तर आपल्या बॉडीमध्ये ह्युमन बिंग मध्ये इन ऑल देअर आर 46 क्रोमोझोम्स इन ह्युमन बिंग, बरोबर की? आणि ॲज यू नो क्रोमोझोम्स अँड द जीन्स प्रेझेंट ऑन द क्रोमोझोम, म्हणजे क्रोमोझोम त्याच्यावरती प्रेझेंट असणारे जीन्स दे विल फाइंड इन पेयर्स ओनली, म्हणजे फक्त पेयर्ड फॉर्मॅटमध्येच क्रोमोझोम तुम्हाला मिळणार. म्हणजे इन शॉर्ट किती पेयर्स होतील या 46 क्रोमोझोमच्या? 23 पेयर्स यू विल गेट, बरोबर आहे. आता या 23 पेयर्स पैकी 22 असं लिहू आपण. पेयर लिहायचं म्हटल्यानंतर आपण याला असं करू 22 प्लस XX ही एक पेयर असणार आहे, प्लस XY ही एक पेयर असणार आहे. म्हणजे समजून घ्या क्रोमोझोम कसे असतात पेयर मध्ये. मग ही एक पेयर झाली आणि 22 प्लस 1 23. मग 23 इकडे क्रोमोझोम आहेत आणि 23 इकडे क्रोमोझोम आहेत. तर याच्यापैकी हे 22 प्लस 22, ठीक आहे, हे जे दाखवलंय आपण दिस वन, दिस इज द जिनोम ऑफ ह्युमन फिमेल, बरोबर आहे. हे ह्युमन फिमेलचा जिनोम झालाय कारण ह्युमन फिमेल्स आर होमोगॅमेटिक. होमोगॅमेटिकचा अर्थ काय? हे 6 क्रोमोझोम आहेत तर ते दोन्ही सारखे आहेत म्हणून होमोगॅमेटिक. तर 22 प्लस XX असं आपण क्रोमोझोमल कंटेंट फिमेलचे रिप्रेझेंट करतो. सिमिलरली हे जे कंटेंट तुम्हाला दिसते तर हे तुम्ही मेल साठी इंडिकेट करता, बरोबर आहे की, राईट. मग हे जे 22 प्लस 22 टोटल 46 आपल्याकडे, तर हे जे 44 जे होत आहेत तर 44 आर कॉल्ड ॲज बॉडी क्रोमोझोम. याला काय म्हणायचे तुम्ही? बॉडी क्रोमोझोम्स. म्हणजे परत एक वेळा सांगतोय, टोटल 46 क्रोमोझोम आपल्याकडे आहे, त्याच्यापैकी 44 क्रोमोझोम म्हणजे 22 अँड 22 हे बॉडी क्रोमोझोम म्हणा किंवा यालाच तुम्ही ऑटोझोम म्हणू शकता. ऑटोझोम और these may also be called as somatic chromosome. Soma means body. मग याला तुम्ही काय म्हणायचे? सोमॅटिक क्रोमोझोम. क्लियर? मग आउट ऑफ 46 हाऊ मेनी? 44 आर बॉडी और क्रोमोझोम और ऑटोझोम अँड रिमेनिंग 2 हे जे दोन तुम्हाला दिसत आहेत तर मेल आणि फिमेल मध्ये जे काय प्रेझेंट असतील these are called as sex chromosome. ठीक, रिप्रेझेंट फक्त आपण या बिन त्याला करतो. मग 46 पैकी 44 काय झाले तर ऑटोझोम झाले, बॉडी क्रोमोझोम किंवा सोमॅटिक क्रोमोझोम. आणि हे जे XX XY दिसत आहेत तर याला म्हणू आपण सेक्स क्रोमोझोम. XX प्रेझेंट असेल तर ते सेक्स क्रोमोझोम तुमच्या ह्युमन फिमेलचे आहेत आणि XY जर असेल तर दॅट इज ऑफ युअर मेल. क्लियर आहे, राईट. चलो आगे बढ़ते हैं. फिर ऑटोझोम, आता तुम्हाला कॉन्सेप्ट कळाला. मग सिंपल गोष्ट आहे, आपल्याला काय बघायचं? ऑटोझोमल इनहेरिटन्स. इनहेरिटन्स माहिती आहे तुम्हाला? ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर. मी फक्त ट्रान्समिशन लिहितोय, चला कॅरेक्टर लिहून टाकू. ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर्स, ओके. कुठे? फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन. एका जनरेशन कडून नेक्स्ट जनरेशन कडे कॅरेक्टर ट्रान्सफर होण्याची जो फिनॉमिनन आहे दॅट इज कॉल्ड एज युअर ऑटोझोमल युअर इनहेरिटन्स. म्हणजे वन जनरेशन टू अनदर जनरेशन, इथपर्यंत ओके. इनहेरिटन्सचा मिनिंग परत आपण क्लिअर करतो, त्यालाच आपण हेरिडिटी सुद्धा म्हणतोय. ऑटोझोमल. मग कोणत्या क्रोमोझोमचा इनहेरिटन्स नेक्स्ट जनरेशन कडे होणार तर ऑटोझोम्स विल बी ट्रान्समिटेड
फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन. या ऑटोझोमचं जे ट्रान्समिशन होते त्याच्यावरती प्रेझेंट असणारे जीन्स आहेत ते जे नेक्स्ट जनरेशन कडे ट्रान्सफर होत आहेत दॅट इज कॉल्ड एज ऑटोझोमल इनहेरिटन्स. म्हणजेच कोणते क्रोमोझोम? बॉडी क्रोमोझोम. मग यांचा सेक्स संबंधी काही संबंध आहे का? सेक्स लिंक्ड जे काय जीन्स असतील ते याच्या संबंधी आय मीन समोर ट्रान्समिट होतील का? नाही, राईट. कारण हे बॉडीचे क्रोमोझोम्स आहेत, राईट. मग सेक्स रिलेटेड जे काही इश्यूज असतील तर ऑटोझोमचा त्यांच्याशी संबंध नाही. म्हणजेच ऑटोझोम्स कंट्रोल व्हरायटी ऑफ ट्रेट्स अदर दॅन सेक्स. ठीक आहे ना. मग फॉर एक्झाम्पल कुठली सेक्शुअल डिसऑर्डर असेल किंवा सेक्स रिलेटेड ट्रेट असेल तर ती ट्रान्सफर होणार का नेक्स्ट जनरेशनला? ऑटोझोमच्या माध्यमातून नाही. मग या ऑटोझोमच्या माध्यमातून वेगवेगळ्या व्हरायटी ऑफ ट्रेट्स कॅन बी ट्रान्समिटेड टू नेक्स्ट जनरेशन अदर दॅन सेक्स. क्लिअर? वेल, मग दिस ट्रेट्स आर कॉल्ड एज ऑटोझोमल लिंक ट्रेट. मग ऑटोझोम, सपोज दिस इज युअर ऑटोझोम, बॉडी क्रोमोझोम. ठीक आहे. मग याच्यावरती जे काही जीन्स प्रेझेंट असतील यांच्या संदर्भात ज्या काय ट्रेट हे कंट्रोल करू शकत असतील त्याच ट्रेट फक्त सेक्स सोडून या नेक्स्ट जनरेशनकडे ट्रान्सफर होणार. म्हणून त्याला आपण म्हणणार ऑटोझोम लिंक्ड ट्रेट्स. ट्रेट तर सगळ्यांना क्लिअर आहे. परत एक वेळा आपण क्लिअर करून टाकू. आपण म्हणतो कॅरेक्टर. कॅरेक्टर, आपण कॅरेक्टरचं एक्झाम्पल परत एक वेळा घेऊ आपण. हाईट इज अ कॅरेक्टर. बरोबर की नाही? तर याच्या ट्रेट काय झाल्या? या कॅरेक्टरच्या ट्रेट काय झाल्या? तर एक असेल टॉल आणि दुसरी असेल डॉर्फ. परत परत आपण त्याचा उल्लेख करतोय कारण ट्रेट आणि कॅरेक्टर याच्यामध्ये देयर शुड बी नो कन्फ्युजन एट ऑल. राईट. वेल, ट्रान्समिशन ऑफ बॉडी कॅरेक्टर्स अदर दॅन सेक्स लिंक ट्रेट्स. कारण सेक्स लिंक ट्रेटचा संबंधच नाही ना. अदर दॅन द सेक्स लिंक ट्रेट का? कारण दीज आर बॉडी क्रोमोझोम. ऑटोझोम सेक्स लिंक ट्रेट ट्रान्समिट होणार नाही फ्रॉम पेरेंट्स टू देअर ऑफस्प्रिंग्स थ्रू ऑटोझोम. ऑटोझोमच्या माध्यमातून एका जनरेशन कडून म्हणजे पेरेंटच्या जनरेशन कडून नेक्स्ट जनरेशन कडे जे काय कॅरेक्टर ट्रान्समिट होतील दॅट इज कॉल्ड एज ऑटोझोमल इनहेरिटन्स. क्लियर अप टू दिस? ओके, आगे बढ़ेंगे. नेक्स्ट काय सांगितलंय? सम कॅरेक्टर आर इन्फ्लुएन्स्ड बाय डॉमिनंट जीन्स while some other are by recessive genes present on the ऑटोझोम. आता हा जो ऑटोझोम आहे तर असं समजू आपण की याच्यावरती हा टी जीन असेल. ओके. आणि हा एक स्मॉल टी असेल. उदाहरण म्हणून सांगतोय. तर हा जीन कसा आहे? कॅपिटल टी. इट इज अ डॉमिनंट जीन. ठीक आहे. आणि हा कुठला जीन आहे? तर दिस इज रिसेसिव्ह. आता डॉमिनंट काय आहे, रिसेसिव्ह काय आहे, ह्या सगळ्या कॉन्सेप्ट आपण अगोदरच्या लेक्चर्स मध्ये कव्हर केल्या आहे. मग काही ट्रेट, ऑटोझोमल ट्रेट असे असतील की ज्या डॉमिनंट जीन मुळे कंट्रोल होतात, त्या एक्सप्रेस होतात, त्या दिसतात, अपियर होतात. काही ट्रेट अशा असतील की रिसेसिव्ह जीन मुळे दिसणार आहेत. त्याचं आपण एक्सप्लेनेशन सुद्धा समोर बघू. ठीक आहे ना? वेल, मग ऑटोझोमल डॉमिनंट ट्रेट कोणत्या? डॉमिनंट म्हणजे अशा डॉमिनंट जीन मुळे ज्या काय ऑटोझोमल ट्रेट तुमच्या कंट्रोल होतात त्याचे एक्झाम्पल काय? तर विडोज पिक अँड हंटिंग्टन्स कोरिया. हंटिंग्टन्स डिसीज हे बघायचं आपल्याला. याच्यामध्ये तुमच्या MST CETच्या हिशोबाने विडोज पिक हे एक्सप्लेन केलेलं आहे. हंटिंग्टन्स डिसीज हा तुम्हाला फक्त जस्ट ॲज अन एक्झाम्पल याच्यामध्ये मेन्शन केलाय. आणि ऑटोझोमल रिसेसिव्ह ट्रेट म्हणजे या रिसेसिव्ह जीन्स ज्या ऑटोझोमवरती बॉडी क्रोमोझोमवरती रिसेसिव्ह जीन प्रेझेंट आहेत त्या ज्या ट्रेटला कंट्रोल करतात ते म्हणजे कुठले? फिनाइल कीटोन्युरिया, PKU आपण बघू. देन सिस्टिक फायब्रोसिस अँड सिकल सेल अॅनिमिया. सिकल सेल अॅनिमियाचा उल्लेख आपण अगोदर केलेला आहे. क्लिअर? समजते तुम्हाला व्हॉट इज दिस डॉमिनंट जीन अँड रिसेसिव्ह जीन अँड व्हेरियस एक्झाम्पल्स ऑफ ट्रेट्स कंट्रोल्ड बाय दिस जीन्स. राईट. हे झाले ऑटोझोमल डॉमिनंट जीन्स आणि हे तुमचे खालचे एक्झाम्पल झाले ऑटोझोमल रिसेसिव्ह ट्रेट म्हणजे रिसेसिव्ह जीननी कंट्रोल केलेले कॅरेक्टर. याच्यापैकी आपण दोनचं एक्सप्लेनेशन याच्यामध्ये बघू. ठीक आहे ना? ओके. वेल, विडोज पीक जशाला तसं आपण डायग्राम सुद्धा तुमच्या बुक मधली याच्यामध्ये घेतलेली आहे. विडोज पीक काय दिसतंय तुम्हाला? सी हियर. याला मध्ये घेऊ थोडस आपण. ओके. आता मला एक सांगा. वेल, तुम्हाला हे हेअरचा पॅटर्न दिसतोय. पॅटर्न म्हणजे काय? इथे विडोज पीक कशाला म्हणायचं तुम्ही? विडोज पीक म्हणजे इथे सेंटरला एक तुम्हाला अशी हेअर लाईन दिसते म्हणजे केस दोन्ही बाजूनी मध्ये आलेत त्याला म्हणायचं तुम्ही विडोज पीक. आणि दुसरी एक ट्रेट असेल जसं टॉल आणि हाईट म्हणतो तर स्ट्रेट हेअर लाईन. ही स्ट्रेट हेअर लाईन झाली आणि ही कर्व्ड झाली. ओके. व्ही शेप झाली. दिस इज युअर व्ही शेप. तर व्हीच्या शेप मध्ये एक ट्रेट झाली. तर याला कंट्रोल करणारे सुद्धा जीन्स असतील. ओके. मग विडोज पीक तुम्हाला काय समजलं की व्ही शेप हेअरलाईन ऑन फोरहेड. तुमच्या कपाळावरती व्ही आकाराची जर हेअरलाईन असेल तर त्याला म्हणायचं विडोज पीक.
and that is determined by autosomal dominant gene. आपण सांगितलंय ऑटोझोमल डॉमिनंट जीन्स सुद्धा ट्रेट कंट्रोल करतील आणि रिसेसिव्ह जीन्स सुद्धा कंट्रोल करतील. मग याच्यासाठी कंट्रोल करणारे डॉमिनंट जीन्स म्हणजे काय? कॅपिटल डब्ल्यू कॅपिटल डब्ल्यू. ही कुठली कंडिशन झाली रे बाबा? दिस कंडिशन इज होमोझायगस डॉमिनन्स. होमोझायगस डॉमिनंट कंडिशन. तर ही अशी जर दोन ऑटोझोमल डॉमिनंट जीन्स प्रेझेंट असतील तर त्या पर्सन मध्ये फोरहेड वरती जी हेअरलाईन दिसते त्यालाच तुम्ही म्हणणार विडोज पीक. ठीक आहे, व्ही शेप्ड. ओके. मग फक्त डॉमिनंट होमोझायगस कंडिशन मध्येच दाखवणार का? नाही, हेमीझायगस कंडिशन मध्ये सुद्धा, हेमी मीन्स हाफ, एक डॉमिनंट आणि एक रिसेसिव्ह, या कंडिशन मध्ये सुद्धा विडोज पीक तुम्हाला दिसणार. जसं टॉलनेस आपण सांगितलं की टॉलनेस इज कंट्रोल बाय कॅपिटल टी अँड इट इज ऑल्सो कंट्रोल बाय कॅपिटल टी स्मॉल टी. सिमिलरली होमोझायगस डॉमिनंट कंडिशन मध्ये सुद्धा विडोज पीक तुम्हाला दिसणार, म्हणजे व्ही शेप हेअरलाईन ऑन द फोरहेड. आणि ही कंडिशन असेल तरी हा रिसेसिव्ह आहे म्हणजे हा याला सप्रेस करणार. त्या पर्सन मध्ये सुद्धा तुम्हाला विडोज पीक ही दिसणार. अँड इट इज कॉमन टू बोथ सेक्सेस, मेल आणि फिमेल दोन्ही सेक्सेस मध्ये ही कंडिशन तुम्हाला दिसू शकेल. ठीक आहे. आणि तिसरी कंडिशन काय? स्मॉल डब्ल्यू म्हणजे ही कंडिशन कुठली झाली आहे? होमोझायगस रिसेसिव्ह कंडिशन झाली. मात्र या होमोझायगस रिसेसिव्ह कंडिशन मध्ये देयर विल बी स्ट्रेट हेअरलाईन. कशी राहणार आहे? स्ट्रेट हेअरलाईन. विडोज पीक यांच्यामध्ये दिसणार नाही. स्ट्रेट हेअरलाईन. क्लिअर? याला म्हणायचं तुम्ही विडोज पीक. ऑटोझोम, बॉडीच्या क्रोमोझोम वरती प्रेझेंट असणारे डॉमिनंट जीन्स या ट्रेटला कंट्रोल करतात. वेल, widow's peak occur in homozygous dominant WW and heterozygous WW individual. आपण वरती उल्लेख केलाय, दोन्ही इंडिव्हिज्युअल सापडणार. वेल, इंडिव्हिज्युअल्स विथ homozygous recessive, ही कंडिशन homozygous recessive both are same, that is small WW genotype have a straight hairline, no widow's peak. त्यांच्यामध्ये widow's peak या डायग्राम मध्ये तुम्हाला दिसणार नाही. म्हणजेच यांचा जीनोटाइप सरळ सरळ आपण इथे लिहिणार WW आणि यांचा जीनोटाइप लिहिणार कॅपिटल W और कॅपिटल डब्ल्यू स्मॉल डब्ल्यू, म्हणजेच होमोझायगस अँड हेट्रोझायगस. ठीक आहे, राईट. बोथ मेल्स अँड फिमेल्स हॅव इक्वल चान्सेस ऑफ इनहेरिटन्स. हे मेल मध्ये सुद्धा असू शकतात हे ट्रेट किंवा फिमेल मध्ये सुद्धा असू शकतात. इट हॅज टू डू विथ द ऑटोझोम. ठीक आहे, या ऑटोझोमच्या संबंधित ट्रेट आहे. क्लियर? आगे बढ़ते. नेक्स्ट डिसऑर्डर आपली फिनाइल कीटोन युरिया. फिनाइल कीटोन युरिया म्हणजे अशी एक ऑटोझोमल डिसऑर्डर आहे की ज्याच्यामध्ये मेटाबॉलिक प्रॉब्लेम होणार. दिस इज द मेटाबॉलिक इनबॉर्न मेटाबॉलिक डिसऑर्डर. जन्मापासूनच ही मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे असणार आहे. त्याला म्हणजे तुम्ही फिनाइल कीटोन युरिया नाव का दिले या डिसीजला? कारण युरिन मधून याच्यामध्ये जे काय मेटाबोलाइट असतील, जे काय प्रोडक्ट म्हणू आपण समजण्यासाठी, तर ते युरिन मधून पास होतील, एलिमिनेट होतील, एक्सक्रीट होतील. म्हणून या कंडिशनला आपण म्हणणार फिनाइल कीटोन युरिया, शॉर्ट फॉर्म मध्ये PKU. क्लियर? का होतोय ही डिसऑर्डर? का होते? कारण वेल एक एन्झाइम आहे, एक फिनाइल ॲलॅनिन. दिस इज अमिनो ऍसिड. फिनाइल ॲलॅनिन काय? अमिनो ऍसिड. तर याचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे? नॉर्मल मेटाबॉलिझम जर असेल, नॉर्मल फिजिओलॉजिकल प्रोसेस असेल तर टायरोसिन, अगेन दॅट इज अ अमिनो ऍसिड. या अमिनो ऍसिडचं कन्व्हर्जन याच्यामध्ये होणार. आणि याच्या माहिती आहे तुम्हाला, एव्हरी केमिकल रिएक्शन इन बॉडी इज कंट्रोल्ड बाय एन्झाइम और इट इज एन्झाइम मेडिएटेड. एन्झाइमच्या माध्यमातूनच वेगवेगळे कन्व्हर्जन्स जे रूपांतर होतात किंवा रिएक्शन्स बॉडीमध्ये होतात ते एन्झाइमच्या मदतीने होतात. बरोबर आहे? तर इथे सुद्धा एन्झाइम लागणार. तो कुठला असणार आहे? फिनाइल ॲलॅनिन हायड्रॉक्सिलेज. फिनाइल ॲलॅनिन हायड्रॉक्सिलेज एन्झाइम. ओके, हे समजलं तुम्हाला? नॉर्मल मेटाबॉलिझम. फिनाइल ॲलॅनिन इन द प्रेझेन्स ऑफ फिनाइल ॲलॅनिन हायड्रॉक्सिलेज, त्याचं कन्व्हर्जन होणार टायरोसिन मध्ये. पण या फिनाइल कीटोन युरिया मध्ये दिस एन्झाइम रिमेन्स ऍब्सेंट. हा एन्झाइम काय असतो? ऍब्सेंट असतो. मग या फिनाइल ॲलॅनिनचं टायरोसिन मध्ये कन्व्हर्जन न होता, फिनाइल ॲलॅनिनचं टायरोसिन मध्ये कन्व्हर्जन न होता, इट गेट्स कन्वर्टेड इनटू फिनाइल पायरुवेट ऍसिड. फिनाइल पायरुवेट ऍसिड म्हणजे शॉर्टकट मध्ये ह्या एन्झाइमला बनवणारे कुठले तरी जीन्स असले पाहिजे. बरोबर की नाही? मग असे बॉडी क्रोमोझोम ज्यांच्यावरती फिनाइल ॲलॅनिन हायड्रॉक्सिलेज एन्झाइम बनवणारे जीन्स हे
आय मीन काय म्हणू आपण त्याला, एक्सप्रेस होत नसतील तर एन्झाईम तयार होणार नाही. नॉर्मली फिनाइल ॲलॅनिनचं टायरोजिन मध्ये कन्व्हर्जन झालं पाहिजे, पण याच्या ॲब्सेंटीमध्ये फिनाइल ॲलॅनिन कशामध्ये कन्वर्ट झालाय, फिनाइल पायरुविक ऍसिड. आणि हा फिनाइल पायरुविक ऍसिड इट गेट्स अक्युमुलेटेड, म्हणजे हा जमा होणार, अक्युमुलेट होणार इन युअर ब्रेन टिश्यूज, ब्रेन अँड सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. न्यूरल कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन, सेरेब्रोस्पायनल फ्लुइड म्हणजे तुमच्या मेनिंजेस, ब्रेनच्या मेनिंजेस मध्ये प्रेझेंट असणारी फ्लुइड याच्यामध्ये जमा होणार. मग तुम्हाला ब्रेन रिलेटेड डिसऑर्डर्स होतील. ठीक आहे. आणि एक्सेस ऑफ फिनाइल पायरुविक ऍसिड असणार ते तुमच्या युरिन मधून पास होणार, म्हणून त्या डिसऑर्डरला नाव दिलं फिनाइल कीटोन युरिया. आपण बघून घेऊ तुमच्या बुक मध्ये काय दिलंय. When recessive genes are present in homozygous condition, right? Phenylalanine hydroxylase enzyme is not produced. ठीक आहे. मग ही डिसऑर्डर कशी झाली बाबा, रेसेसिव्ह ऑटोझोमल जीन्सनी कंट्रोल केलेली डिसऑर्डर असणार आहे. अगोदर आपण काय बघितलं, डॉमिनंट जीनची विडोज पीक. तर विडोज पीक कोणी कंट्रोल केला होता, डॉमिनंट जीन्सने कंट्रोल केलं होतं. पण ही रिसेसिव्ह डिसऑर्डर आहे, आणि रिसेसिव्ह कॅरेक्टर जेव्हा दिसायचं असेल तर कंडिशन शुड बी होमोझायगस. का, कारण हे सुद्धा विडोज पीक होतं आणि हे सुद्धा विडोज पीक होतं. याच्यामध्ये हा डॉमिनंट जीन, हा रिसेसिव्ह आहे, रिसेसिव्ह हा सप्रेस झाला, त्याचं कॅरेक्टर दिसलं नाही. मग जर रिसेसिव्ह कॅरेक्टर दिसायचं, आय मीन येस, रिसेसिव्ह कॅरेक्टर जर दिसायचं असेल तर कंडिशन कशी पाहिजे, होमोझायगस रिसेसिव्ह. मग या कंडिशन मध्ये काय होणार, फिनाइल पायरुविक युअर फिनाइल ॲलॅनिन हायड्रोक्सिलेज बनवणारा जो काय जीन असेल तर इट शुड बी प्रेझेंट इन इट्स रिसेसिव्ह फॉर्म. ठीक आहे. म्हणून या डिसऑर्डरला तुम्ही म्हणणार रिसेसिव्ह ऑटोझोमल जीन्स डिसऑर्डर. क्लिअर आहे. ओके. Phenylalanine and its derivatives are accumulated in the blood and the cerebrospinal fluid. Actually ब्लड मध्ये होणार, ब्रेन मध्ये होणार. चला लिहून टाकू आपण, ब्लड मध्ये सुद्धा ते अक्युमुलेट होणार. ठीक आहे. आणि ब्लड किडनी मधून पास होते, बघू आपण. इट अफेक्ट्स डेव्हलपमेंट ऑफ ब्रेन अँड कॉजेस मेंटल रिटार्डेशन. आता ब्रेन मध्ये जर हा सीएसएफ मध्ये जमा होतोय तर ब्रेनची डेव्हलपमेंट होऊ देणार नाही आणि मेंटल रिटार्डेशन करणार, म्हणजे मेंटल डेव्हलपमेंट सुद्धा याच्यामध्ये होणार नाही. Excess phenylalanine is excreted in urine. Hence this disease is called as phenylketonuria. अगोदरच आपण याचं एक्सप्लेनेशन केलंय, राईट. आता हे ब्लड मध्ये एक्सेस झालाय तर ब्लड कशामध्ये जाणार आहे, ब्लड हे किडनी मध्ये जाणार. कशासाठी, फॉर फिल्ट्रेशन. मग एक्सेस झालेलं ऑब्विसली ते फिनाइल पायरुविक ऍसिड कशामध्ये दिसणार तुम्हाला, युरिया. युरिया म्हणजे इन शॉर्ट युरिन मध्ये दिसणार. म्हणून या डिसीजचं नाव दिलं तुम्ही फिनाइल कीटोन युरिया, राईट. Autosomal recessive traits appear in both sexes with equal frequency. These traits tend to skip generations. Widow's peak हे जसं बोथ मेल आणि फिमेल मध्ये अपियर होत होती ट्रेट, सिमिलरली हे दोन्ही सेक्सेस मध्ये, मेल मध्ये सुद्धा फिमेल मध्ये सुद्धा, म्हणजे इक्वल फ्रिक्वेन्सीने ते तुम्हाला फिनाइलकीटोनुरिया ही कंडिशन आढळू शकते. ठीक आहे. बट दिस ट्रेट टेंड्स टू स्किप जनरेशन. अर्थ काय झाला, समजा की मदर वेल ग्रँड मदर आणि ग्रँडफादर यांचा सन म्हणजे तुमचा कोण असेल, एक तर फादर किंवा मदर. समजा फादर मध्ये, आणि यांच्यापासून ही झाली फर्स्ट जनरेशन, ही यांच्यापासून तयार होणारी सेकंड जनरेशन. ओके. तर ही इथे त्यांचा सन असेल किंवा डॉटर असेल सेकंड जनरेशन मध्ये. ओके. तर या स्टेटमेंटचा मीनिंग दिस ट्रेट्स टेंड टू स्किप जनरेशन, म्हणजे यांच्यामध्ये जरी ती ट्रेट फिनाइलकीटोनुरियाची ट्रेट दोघांपैकी कुणामध्ये प्रेझेंट असेल तर त्यांची पहिली जनरेशन आहे त्या जनरेशन मध्ये ती ट्रेट होईलच असं नाही, म्हणजे त्यांच्या सेकंड जनरेशन मध्ये ही ट्रेट येऊ शकते. म्हणजे या जनरेशन मध्ये ट्रेट आढळली का, नाही. मग त्याला म्हणतो आपण दॅट ट्रेट हॅज स्किप्ड दॅट जनरेशन. स्किप म्हणजे त्याला टाळलं, या जनरेशन मध्ये आले नाही पण नेक्स्ट जनरेशन मध्ये मात्र ते अपियर होऊ शकतात. याला म्हणतो आपण फिनाइलकीटोनुरिया. क्लिअर आहे. मग होप इथपर्यंत तुम्हाला ऑटोझोमल डॉमिनंट ट्रेट जसं की विडोज पीक आणि ऑटोझोमल रिसेसिव्ह ट्रेट दॅट इज युअर फिनाइलकीटोनुरिया हे समजलेलं असावं. ठीक आहे. पुढच्या लेक्चर मध्ये आपण काय बघू, सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स. ओके, राईट. सो विल सी इन द नेक्स्ट लेक्चर. थँक्यू व्हेरी मच.